याच ठिकाणाहून दिशा पटानी आणि आदित्य राय कपूर पळत जातात वरती। तेरी गलियां गलियां तेरी गलियां या सॉन्ग मधला एक सीन जो आहे तो याच ठिकाणून घेतलेला आहे। नमस्कार मित्रांनो, कशा सर्वजण। मी राहुल मुळे, स्वागत आहे तुमचं राहलेक यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहित आहे, मी आहे सध्या गोव्यामध्ये आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण गोव्यातील जी बरीच शूटिंग लोकेशन्स आहेत आपण कव्हर केलेले आहेत आणि जोपर्यंत मी गोव्यामध्ये आहे तोपर्यंत शक्य तितके शूटिंग लोकेशन्स आणि पिकनिक स्पॉट्स आपण कव्हर करणार आहोत। तर मित्रांनो, आज मी ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी मी अगोदर पण गेलेलो आहे, कारण त्या ठिकाणी बऱ्याच मूवीची शूटिंग होत असते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विलन मूवी जी 2014 मध्ये रिलीज झाली होती त्या मूवीमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूर हे मुख्य भूमिकेमध्ये होते आणि दुसरी जी मूवी आहे मलंग मूवी जी 2020 मध्ये रिलीज झाली होती त्या मूवीमध्ये अनिल कपूर सर, आदित्य राय कपूर आणि दिशा पटानी हे मुख्य भूमिकेमध्ये होते। तर चला मित्रांनो, या दोन मूवीची शूटिंग लोकेशन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला पणजीला जायला लागणार आणि पणजीपासून साधारण 2.5 किलोमीटर अंतरावरती ते ठिकाण आहे। तर चला तर मग वेळ न घालवता त्या ठिकाणी निघूया। तर मित्रांनो, त्या ठिकाणी निघण्यापूर्वी आपल्याला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, आपण या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता त्या ठिकाणी निघू। तर चला मित्रांनो, आज आपण जातोय परत एकदा पणजीला। मापसापासून पणजी हे 12 किलोमीटर अंतरावर आहे। तर मागच्या वेळेला आपण बसने गेलो होतो, यावेळेला आपण 2 व्हीलरची अरेंजमेंट केलेली आहे आणि पणजीकडे जात असताना आपल्याला हा वरती जो ब्रिज आहे हा ब्रिज आपल्याला हमखास दिसतोच। अतिशय सुंदर हा ब्रिज आहे। तर मित्रांनो, पणजी बस स्टँड पासून आपण थोडंसं पुढे आलेलो आहे। पणजी बस स्टँड पासून साधारण 2 किलोमीटर अंतरावर ते पंजिम चर्च आहे। तर त्या चर्चकडे आता आपण चाललोय। तर मित्रांनो, जवळपास 12 ते 14 किलोमीटर आपण प्रवास केलेला आहे आणि फायनली आपण त्या चर्चच्या जवळ आलेलो आहे। तर समोर तुम्हाला दिसेलच, तर समोर तुम्हाला दिसत आहे हेच ते पंजिम चर्च आहे। तर इथला व्ह्यू तुम्ही एकदा पाहून घ्या। हा जो समोरचा व्ह्यू आहे एक्झॅक्ट या चर्चच्या समोरचा व्ह्यू आहे आणि या ठिकाणी बऱ्याच मूवीची शूटिंग झालेली आहे। जोश मूवी, सिंघम मूवी, सिम्बा मूवी, एक विलन मूवी, मलंग मूवी आणि धमाल मूवी अशा बऱ्याच मूवीची शूटिंग या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे हे ठिकाण जे आहे खूप फेमस ठिकाण आहे आणि या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची गर्दी होत असते, कारण या ठिकाणी खूप छान फोटो निघतात। त्यामुळे या ठिकाणी नेहमीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सध्या देखील दुपारची वेळ आहे, पण या ठिकाणी गर्दी तुम्ही पाहू शकता। किती सुंदर असं हे चर्च आहे। या चर्चला आवर लेडी ऑफ द इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च असं सुद्धा म्हणतात। तर चला मग आता आपण थोडंसं वरती जाऊया। तर गेटमधून आता आपण मध्ये जातोय। तर पाहू शकता गर्दी किती आहे आणि प्रत्येक जण इथले जे फोटो आणि इथला जो व्ह्यू आहे ते आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी आतुर आहेत आणि उत्सुक आहेत। तर अतिशय सुंदर हे चर्च आहे। तर मित्रांनो, एक विलन तुम्ही मूवी पाहिलीच असेल जी 2014 मध्ये रिलीज झाली होती। त्या मूवीचे काही सीन जे आहेत ते या चर्चच्या परिसरामध्ये घेतलेले आहेत आणि मलंग मूवी जी आहे ती 2020 मध्ये रिलीज झाली होती। त्या मूवीचे सीन देखील या ठिकाणी घेतलेले आहेत, तेच आपण पाहणार आहोत। तर थोडंसं वरती जाऊया आणि वरून या चर्चचं कसं व्ह्यू दिसतो ते आता आपण पाहूया।
तर या स्टेप्स आहेत. तर स्टेप्स चढून आपण वर आलेलो आहे. तर इथे देखील बरीच गर्दी आहे. तर इथून एवढंच व्ह्यू आपल्याला दिसतो, कारण वरती जायची सध्या परमिशन नाही. तर या चर्चच्या दोन्ही बाजूला नारळाची झाडं आपल्याला दिसतात, त्यामुळे हे चर्च आणखीनच सुंदर दिसायला लागतं. तर इथून खालचं व्ह्यू आपण पाहूया. तर समोर असं हे छोटंसं मैदान आहे. आणि या ठिकाणी सुंदर सुंदर रोपं सुद्धा लावलेली आहेत, त्याच्यामुळे हे चर्च आणखीनच सुंदर दिसायला लागतं. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया मूवीच्या सीनकडे. ते कशा प्रकारे घेतले आहेत आता आपण पाहूया. आपल्याकडे साधा मोबाईल आहे, त्यामुळे होता होईल तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण मलंग मूवीचे सीन पाहूया. तर एक सीन जो आहे तो अशा प्रकारे घेतलेला आहे. याच ठिकाणाहून दिशा पटानी आणि आदित्य राय कपूर या ठिकाणी पळत जातात वरती. तर तो सीन या ठिकाणाहून घेतलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये मॅच करू शकता. याच ठिकाणाहून दिशा पटानी आणि आदित्य राय कपूर पळत जातात वरती. तुम्ही स्क्रीनशॉट मॅच करू शकता. याच ठिकाणाहून तो सीन घेतलेला आहे. तर मित्रांनो, मलंग मूवीचा नेक्स्ट सीन जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये मॅच करू शकता. तर चला मित्रांनो, थोडंसं वरती जाऊया. या ठिकाणाहून पण काही सीन घेतलेले आहेत. ते सीन जे आहेत तर वेगवेगळ्या अँगलने घेतले होते, पण आपल्याकडे मोबाईल आहे त्यामुळे शक्य तितकं आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही मॅच करू शकता. तर चला मित्रांनो, मलंग मूवीचे जेवढे पण सीन या ठिकाणी घेतले होते तेवढे आपण पाहिलेले आहेत. आता आपण एक विलन मूवीचे जे सीन घेतले आहेत ते सीन पाहूया. मित्रांनो, एक विलन मूवीमध्ये एक सॉन्ग तुम्ही पाहिलं असेल, तेरी गलिया, खूप हिट सॉन्ग होतं. त्या सॉन्गमध्ये एक सीन जो आहे, श्रद्धा कपूर टू व्हीलर चालवत असताना आणि पाठीमागे सिद्धार्थ मल्होत्रा बसलेले असतात. तर तो सीन या ठिकाणाहून शूट केलेला आहे. तेरी गलियां गलियां तेरी गलियां या सॉन्गचा एक सीन जो आहे तो याच ठिकाणाहून घेतलेला आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट मॅच करू शकता. याच ठिकाणाहून तो सीन घेतलेला आहे. तर मित्रांनो, मलंग मूवी आणि एक विलन मूवी या दोन्ही मूवीचे जेवढे पण सीन या चर्चच्या परिसरामध्ये घेतले होते तेवढे आपण पाहिले आहेत. तर मित्रांनो, एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहली का यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.